ऐका ना, मी काय म्हणते, तुमचे रिटायरमेंटचे पैसे असतील ना थोडेफार शिल्लक? आहेत की. मग आपण एक 4 चाकी गाडी घेऊयात ना. 4 चाकी होय? अगं कशाला उगा खर्च वाढवायचा. असं काय करताय? अख्खं आयुष्य तर कष्टात गेले. 4 चाकी गाडी आली म्हणजे आपण कुठेतरी फिरू, एकमेकांना वेळ देऊ. अगं ते सगळं खरं आहे, पण हाऊस मौज करायसाठी 4 चाकी घ्यायची होय? मला नाही पटत ते. हो, आयुष्यभर कष्टच केले की स्वतःकडे कधी लक्ष देणार आहे? स्वतःला काय हौस नाही आहे तुम्हाला? का? अगं मला मस हाऊस आहे, विषय त्यो नाही. पण काय आहे, आता नातवंड मोठी व्हायला लागलेत. उद्या चांगल्या शाळेत पोराचं ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर पैसे लागतेनच ना. एकट्या सुहासवर सगळी जबाबदारी टाकून जमते का? थोडीफार आपली मदत झाली म्हणजे बरं आहे. आणि काय तुला नाही माहिती, आता शाळांचं बी लय फॅड निघलंय. मोठीच शाळा लागती, इंग्लिशच शाळा लागती, हे काय काय निघलंय आता. मग त्याला पैसे लागले तर कुठं शोधत बसायचं परत? कसं आहे माहिती आहे का, माणूस रिटायर होतो पण बाप रिटायर होत नसतोय कधी. आमची जबाबदारी कायम राहणार. बरं चला, उरकून घेतो आता, येतो देवळात जाऊन. पूर्व आवरलं का? चावी आण बरं गाडीची, उशीर झालाय मला एकतर. काय चिरंजीव, लय गडबड दिसती. उशीर झालाय बाबा. अरे पण तुझं काम तर 9 वाजता चालू होते ना? अहो 9लाच होतं सुरू काम, पण एवढं टार्गेट आहे ना, वेळेवर पूर्णच होत नाही, त्याच्यामुळे मी लवकर जातोय. टार्गेट पूर्ण होत नाही म्हणजे टार्गेटपणा वाढलाय तुमचा. नाही हो बाबा, टार्गेटपणा कशाच वाढलाय? तुमच्या वेळेस ना बरं होतं, एवढं काम नसेल तुम्हाला, पण आमच्या वेळेस एवढं काम आहे तुम्हाला सांगतो. आमचं मशीन सारखंच झालंय, थोडस काही इकडे तिकडे झालं ना बिघडलं काम. तसं नाही, अरे मशनीमुळे तुमची कामं सोपी झाल्यात. आमच्या वेळी तरी अवघड परिस्थिती होती. तसं नाही बाबा, लय काम आहेत आम्हाला. पूर्वा तुला कळत नाही का? हा, मला ऑफिसला जायचंय, उशीर झालाय. बाबाला कशाला चहा दिला? ते घेते ना नंतर, ते घरीच येत का कुठं जायचंय त्यांना? आणि इकडे चावी पेव दे आता, दिला तर घेतो मी बाहेर. तुला एक कळत नाही काही. अगं या ना पटकन ताट, इतका टाइम लागतो का? पण गाडी लय जोरात आहे बरं का. आणि इकडं लवकर सांगितलेलं तुम्हाला कळत नाही. धर ग, कर पूजा. भारी आहे ना गाडी? हा चांगली आहे, चांगली. आई तुला आवडली का? हा, खूप छान आहे. पण बोलला नाही तू, काय नाही अशी अचानक आणली? अहो काय गरज आहे सांगायची आता? हा, हे बघा, आम्ही ना स्वतःचे निर्णय घ्यायचे शिकलोय. प्रत्येक वेळेस कशाला विचारायचं तुम्हाला, हे करू का ते करू का? आणि बाबा, तुम्ही काय गाडी कुठं नेऊ नका बरं का. तुम्हाला एकतर गिअरच्या गाडीची सवय, ही काय जमणार नाही. नवीन आहे गाडी, पडले बिडले काही झालं तर कशाला डोक्याला ताण. हात पण नका लावू गाडीला. चला दे ठेवून ताट. आई सरक. आलो मी चक्कर मारून. हे बघा, राग नका येऊन देऊ, पण तुम्हाला खरंच जमणार नाही गाडी, त्यामुळे बोललो. जेवण छान झालं नाही का? हा. हो. अहो, कसला विचार करताय? अगं मगाशी गाडी पुसताना सुहासने तुला ताट आणायला सांगितलं. मला वाटलं तुझ्या हातून पुसून तो गाडी, पण त्यानं तर. अहो त्यात काय एवढं?
गाडीची पूजा सुनबाईने केली काय आणि मी काय केली एकच. शेवटी ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे ना. पण वाईट मला याच गोष्टीचं वाटतंय की गाडी घेताना साधं त्याने तुम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि त्यानंतर गाडीला हात लावू नका म्हणून सुद्धा बोलला. आणि आपण तर त्यांच्यासाठी 4 चाकी गाडी घ्यायला निघालो होतो. मी काय म्हणते, घर आपलं जरा घाणच झाले, हो स्वच्छ करून घेऊयात. हो घेऊयात नाही. खूपच घाण झाले, जाळ्या बिळ्या. चांगलं मस्त पाणी आलं ना धुवून टाकू. पूर्वा, मला ऑफिस मधून आहे ना 10 दिवसात सुट्टी मंजूर झाली. काय? हो, आपण आता फिरायला जाऊ. हा, हो जाऊयात. कुठं जायचं? काश्मीर. खूप एन्जॉय करू मस्त. 10 दिवस यायचंच नाही आपण. हो चालेल ना. मला पण जायचंय बरं का. अगं पण काश्मीरला तर लय थंडी असेल ना. हो मग ना आपण नवीन स्वेटर आणू. तुला तर माहितीये ना भावाला थंडी अजिबात सहन होत नाही. मग आपण ना 2 नवीन स्वेटर आणू. तुम्हाला पण आणा. तुम्ही कशाला येता? तुम्हाला नाही न्यायचं, आम्ही दोघं जाणार आहेत. हा, तिकडे कशाला थंडी असते जास्त. हा, सर्दी ताप काही झालं मग आपण फिरायचं का यांचे दवाखाने करीत बसायचं? हे बघ, मस्त आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल बरं का. हो करूयात ना. ऐक ना, माझी खूप इच्छा होती माहिती का काश्मीरला जायची. आज ती पूर्ण होणार आहे. आणि हे बघ, स्वेटर वगैरे घे बरं का, थंडी असते तिकडं. अहो हे घरातले स्वेटर खराब झाले तो, ते कुठं तिथं घालायचे बरं. आपण नवीन घेऊ. हा चालेल, नवीन घेऊयात. तू मस्त आहे ना, बॅग पॅक कर. आपण काय करू, उद्याच निघू सकाळी. हो चालेल, मला मस्त नवीन नवीन कपडे घ्या तुम्ही. घेऊ ना. हा चाल. चल आवरून घे. हा चालते, मी उरकते. हो. काय आपण पोराच्या संगोपनात कमी तर नाही ना पडलो? का असं का वाटतंय तुला? अहो कोणत्याच गोष्टीत ते तुम्हाला विचारत नाही. आता फिरायला चाललेत, आपल्याला घेऊन जायचं तर सोडाच, पण निदान एक शब्दाने त्यांनी विचारायचं तर पाहिजे होतं की आई बाबा तुम्हाला यायचं का. आणि समजा विचारलं तरी आपल्याला जाणं शक्य आहे का? अगं तो म्हणला ना थंडी खूप असते तिकडं, आणि म्हातारपणात काय करायचं आपल्याला हिंडून फिरून. असं कसं बोलता हो तुम्ही? अख्खं आयुष्य त्यांच्यासाठीच घातलं की, आणि आता आपल्याला फिरायचे दिवस आले तर तुम्ही असं का बोलताय? त्यांच्यासाठी आयुष्य घालवले, पण ते काय बोलून दाखवायचं असतं का? असं आईबापांनी जर काय काय केलं पोरांसाठी ह्याचा हिशोब मांडला तर सगळंच अवघड होऊन बसेल. अहो मला तसं नाही म्हणायचं, पण आपण त्यांच्यासाठी काय केले याची थोडी सुद्धा जाणीव नको का त्यांना? त्याची काही पण गरज नाहीये. वेळ आली की माणसाला प्रत्येक गोष्ट कळते. आपण तरुण आहे, उद्या आपण पण म्हातार होणार आहे, ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. फक्त जाऊ दे, तू जास्त विचार करू नको याचा. कुठेतरी मला पण खटकतं बरं का कधी कधी. पण काय माहितीये का, कधी कधी असं पण वाटतं की या काळाचा संकेत आहे की तुम्ही आता थकलाय. थकलायला माझी काहीच हरकत नाही, पण खटकती एकच गोष्ट की मुलाच्या बोलण्यातनं सारखं येऊ नये की आमचा काळ, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. काळ प्रत्येकाचा असतो, आम्ही पण आमच्या काळात भरपूर केलंय. पण हे सांगायचं कोणी आता त्यांना? जाऊ दे, निघू आपण. चल. इथं सही कर. हो. ह्या सह्या झाल्या ना, झालं काम मग. इथं एक कर. काय हो बाबा, कुठे गेलते? काय नाही, आलो फिरून जरा. काय चाललंय? ते मुलांसाठी ना एज्युकेशनल स्कीम आहे, आणि माझं पण पेन्शनचा प्लॅन आहे. म्हणजे माझ्या मुलाला आहे ना 21व्या वर्षी 25 लाख रुपये भेटतील मंथली. फक्त आपण पैसे भरत राहायचे. मग त्याला 21व्या वर्षी व्यवसाय करता येईल किंवा दुसरं काहीतरी करता येईल. टेन्शन नाही आम्हाला काही. मग आणि तुला बी पेन्शन मिळणार.
हो, चांगले आहे की मग. तुम्ही केलं असतं ना बाबा हे, मला काहीतरी आता ह्या वेळेस 25 लाख रुपये भेटले असते किंवा 50 लाख रुपये भेटले असते. मला काहीतरी व्यवसाय करता आला असता. अशी एवढी पळपळ करायची गरज नसती पडली आम्हाला. पण तुम्ही केलं नाही. तुम्हाला जमलंच नाही ते. बरोबर आहे बाबा तुझं. आम्ही काही केलं नाही तुझ्यासाठी, कारण आम्हाला माहितीच नव्हतं ना हे. कुठला प्लॅन नव्हता माहिती, का पेन्शन नव्हती माहिती. आम्हाला फक्त एवढं माहिती होतं की उद्याचा दिवस पोरांसाठी जगायचे, काहीतरी करायचे. म्हणजे आम्हाला नाही जमलं तरी आमची पोरं मोठं झाल्यावर आमचं नाव काढतील. तुम्ही म्हणताय ना काळ बदललाय, आमचा काळ आहे आता, असं आहे तसं आहे. अरे सुविधा झाल्यात तुमच्या काळात, पण जुन्या काळात तुम्हाला कसं सांभाळलंय, कसं झोपलंय आम्हाला माहिती. शिक्षण तुम्हाला आता दारात गाडी न्यायला येते, पण तेव्हा आम्ही तुम्हाला गाड्यांवर बसून शाळांमध्ये पोहोचवलंय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुम्हाला तर ऋतू पण नसतील कळले. कारण कुठला ऋतू असला तरी त्याची धग तुमच्यापर्यंत पोहोचून न द्यायची जबाबदारी आमची होती. कशी शिक्षण केली तुमच्यासाठी, आमची मनं कशी मारली तुम्हाला नाही कळायचं. आज वयाच्या 25-30 तुम्ही मनाचे मालक झाले. आई बापांना विचारत नाही, काय नाही, तुमचे निर्णय तुम्ही घेताय. पण आम्ही 60-70 सुद्धा पोरांचा विचार करतोय का पोरांसाठी हे करावं ते करावं. गाडी आणताना विचारलं होतं तू बापाला? नाही विचारलं. मला त्याचा राग नाही, तुझा निर्णय तू घेऊन मोकळा झाला. पण तुला हे माहिती आहे का, तुझ्या आधी सुद्धा 4 चाकी घ्यायची माझी ऐपत होती. पण हे तू पोरासाठी करतोय ना, ते 21व्या वर्षाचं करतोय. मी पहिलीला नातवाचं ऍडमिशन कसं घ्यायचं नाही याची तयारी करत होतो. पिढी बदलली, काळ बदलली, पण आम्हाला कधी वाटलं नव्हतं माणसं बी बदलत्यान. अरे लग्न होऊन सुद्धा तुझ्या आज्यासमोर माझा आवाज निघत नव्हता. हा ना, आता तुम्ही सरळ सरळ दाखवून देताय, बोलून दाखवताय की नाही नाही तुम्हाला हे जमणार नाही, हे आमची पिढी आहे, तुम्ही आमच्यासाठी काय करू शकला नाही. आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं हे काढायचं म्हणलं ना, तर तुमच्या या प्लॅनच्या पुढं आमची यादी जाईन. आमची मनं मारली, स्वप्न तशीच ठेवली, नाही काढणार तुम्हाला. बाबा हे बघा, माझ्याकडून खरंच चुकलं बरं का. मी एवढा विचार पण नाही केला. विचार? अरे विचार तर तू कधीच केला नाही. आता फिरायला जायचं ठरवलं ना तुम्ही, आम्हाला सुद्धा फिरता आलं असतं तवा. पण का नाही फिरलो आम्ही? कारण आम्ही खाताना सुद्धा विचार करायचो, पोरांसाठी 2 घास बाजूला ठेवावा. फिरायला जाताना म्हणायचो वायफाट खर्च नको करायला, आपल्या पोरांसाठी काहीतरी करावा. जाऊ दे, तुम्हाला पटतंय तसं करा तुम्ही. अरे तू म्हणला ना बाबा ही गाडी नका चालू, तुम्हाला जमायची नाही. अरे त्याच गाड्यांची इंजिन नीट करून मी तुला शिकवलंय, आणि शिकताना तू किती गाड्या पाडल्यात याचा विचार केलाय कधी? बाबा खरंच चुकलं म्हणलो ना मी तुम्हाला. मी फक्त माझा विचार, माझ्या बायकोचा विचार आणि आमच्या पोरांचाच विचार केला, तुमचा कधी विचार नाही केला. मला आता जाणीव झाली बाबा, तुम्ही माझ्यासाठी किती केलं. बाबा मला माफ करा, चुकलं माझं, मी तुमच्या पाया पडतो. अरे विषय माफीचा नाही बाळा, भविष्याचा विचार नक्की करा. पण आमचं म्हणणं एवढे का भूतकाळाला विसरू नका, तवाच वर्तमानात नीट जगतात तुम्ही. बाबा आपण सगळे फिरायला जाऊ, चला.
तुमच्यासाठी तिकीट बुकिंग करून येऊ आपण. अरे कशाला? नाही नाही, हो आम्ही जाऊन येतो. आपण सगळेच जायचं ह्यावेळेस आता. आम्हाला जमन का? अहो हे बघा, एवढ्या लांब नको जायला जम्मू काश्मीरला, पण आपण राजस्थान पर्यंत तरी जाऊ ना, तिथं जमल तुम्हाला. चला आपण आहे ना आईचं आणि तुमचं तिकीट बुक करून येऊ. आता लगेच? हो लगेच चला, आम्ही येतो. हा. चला बाबा उठा, चला. बाबा तुम्ही गाडी चालवा. अरे मी पण मला जमन का ही? अहो बाबा, तुम्हीच आम्हाला गाडी चालायला शिकवलं आणि तुम्हाला जमणार नाही असं कधी होईल का? बसा. चला हळूच, चला.